इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. वपुर्झा नावाचं वपू काळेंचं एक पुस्तक आहे. 235 पान नंबर काल त्याच्यावर बघितलं. एक वाक्य खूप सुंदर मिळालं. त्यात ते लिहितात की पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल, पण लयलूट करायची ती सुगंधाचीच. किती सुंदर वाक्य आहे. अगदी मनाला, काळजाला आपल्या भिडणारं असं वाक्य. मास्टर्स, ओशोंच्या पुस्तकात संत कबीरांचा उल्लेख केलेला आहे आणि त्यातलंच एक वाक्य मी आपल्याला सांगते. संत कबीरांना कोणीतरी विचारलं, अहो, तुम्ही तर कधी देवाची पूजा करत नाही, मंत्र जाप करत नाही, प्रार्थना करत नाही, की कधीच पोथी पुराणही वाचत नाही, तुम्हाला कसला महाभक्त म्हणायचं हो? कुठेतरी त्यांचा उपहास करण्याच्या दृष्टीनंच हे वाक्य त्यांना तो बोलून गेला. हं, तुम्ही दिसता ते फक्त कापड शिवताना किंवा ते विकायला बाजारात जाताना. त्यावर कबीर हसले आणि कबीरांचं जे उत्तर आहे ते आपल्या सगळ्यांसाठी आहे, अगदी हृदयावर कोरून ठेवण्यासाठी. कबीर म्हणाले, मी चालतो ती प्रदक्षिणा असते, मी बोलतो तो जप असतो, आणि माझं असणं हेच मुळी ध्यान असतं. किती सुंदर बोललेत कबीर, आणि म्हणूनच ते संत कबीर आहेत. या महाराजांच्या अध्यायात 7व्या भागात, शेष भागात, महाराजांनी मांसाहारावर कडक टीका केलेली आहे. त्याचे संदर्भ थोडे आधी आपल्याला देते, म्हणजे आपल्याला पटेल की लेखक बर्नार्ड शॉ, शास्त्रज्ञ C.V. रमन हे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ होते, पण ते पूर्ण शाकाहारी होते. त्यांना दीर्घायुष्य लाभलेलं होतं. डॉक्टर एसेलेस्टीन हे चरबीयुक्त स्वयंपाक कसा करायचा, कसं खायचं आणि कशा पद्धतीनं शाकाहार महत्वाचं आहे याच्यावर त्यांचं संशोधन होतं. त्याच्यानंतर जर आपण आयझॅक न्यूटन आणि अल्बर्ट आइन्स्टाईनचं चरित्र वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की तेही शाकाहारी होते. संतांमध्ये समर्थ रामदास स्वामी, शंकर महाराज, संत कबीर, महात्मा गांधीजी, विनोबा भावेजी, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांनी सगळ्यांनी उद्बोधन केलंय की मांसाहार कसा वाईट आहे. आणि आता जर आपण डॉक्टर सुभाष पत्री सरांबद्दल वाचलं असेल तर बाबा नेहमी सांगतात की तुम्ही मांसाहार जर करत असाल तर तो ताबडतोब थांबवा. आणि ते तर हे उदाहरण देता की तुम्ही एका जिवंत माणसाचं प्रेत तुमच्या फ्रीज मध्ये ठेवत आहात. जर आपण आपल्या बॉडीला प्रेत म्हणतो तर मग त्या कोंबडीचं प्रेत नाही का, मासळीचं नाही का, बकरीचं नाही का, हा असा सवाल ते तुम्हाला करतात आहेत. तर तुम्ही हा आहार जर करत असाल तर तो पूर्णपणे टाळा, कारण त्याचे अनेक गोष्टी आहेत. आपले काही जे रचना आहे, दातांची रचना, शरीराची रचना, ही काही मांसाहार पचवण्यासाठी नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 72 तास ते आपल्या पोटात जो कोणी खातो त्याचं 72 तास ते सडत असतं आपल्या शरीरात, आणि त्याचे परिणाम इतके वाईट होतात की अनेक आजार आपल्या मागे लागतात. आता याच्यावर खरंच विचार करण्यासारखं जर काही घरांमध्ये होत असेल तर ते अगदी विनंती करते कळकळीची की हे कृपा करून आता हळूहळू थांबवा. महाराजांनी उदाहरण दिलंय की कलकत्त्यात एका कॉर्नरला महाराज नेहमी एका पुलावर बसायचे. एक श्रीमंत व्यक्ती होता आणि हा व्यक्ती येता जाता महाराजांना बघायचा. महाराजही बघायचे, बोलायचे, हसायचे. एक दिवस महाराज त्याला म्हणाले की मला ना तुझ्या घरी जेवायला यायचंय. हा व्यक्ती दानशूर होता, पण याचा व्यवसाय मात्र कत्तल खाण्याचा होता. आणि महाराज तो व्यक्ती हसला आणि म्हणाला, चला कधी चलता. तर महाराजांनी वेळ दिली की उद्या संध्याकाळी मी तुझ्या घरी जेवायला येईल.
कत्तलखान्यातून तो बरोबर संध्याकाळी आला. त्यांनी महाराजांना घेऊन तो आपल्या घरी गेला. घर खूप सुंदर आलिशान मोठं असं. आणि बायकोला त्यांनी सांगितलं की हे सद्गृहस्थ आपल्या घरी जेवायला आले आहेत. आधीच बोलणं झालं होतं आणि त्याच्यामुळे दोघही जण दिवाणखान्यातून स्वयंपाकघरात त्यांचं ताट वाढून आणण्यासाठी म्हणून आत गेले. ताट वाढून जेव्हा ते बाहेर आलेत तेव्हा त्यांनी जे दृश्य बघितलं ते दृश्य अतिशय भयानक होतं. महाराजांचे सगळे शरीराचे अवयव महाराजांनी अगदी पूर्ण त्या दिवाणखान्यात इकडे तिकडे अस्ताव्यस्त केलेले होते. कुठे रक्त सांडत होतं, कुठे प्रत्येक अवयव महाराजांनी वेगळा केला होता. आणि हे जेव्हा दृश्य त्यांनी बघितलं तेव्हा त्यांना अगदी चक्कर आली आणि बोवळ आल्यामुळे ते धाड दिशी खाली पडले. बराच वेळ या अवस्थेत ती होती. थोड्या वेळाने महाराज त्यांच्या जवळ गेले आणि महाराजांनी सांगितलं, तुम्हाला चक्कर येऊन पडण्याचं काहीच कारण नव्हतं हो. अरे रोज ही गोष्ट तुमच्या कत्तलखान्यात होते. महाराजांचा खडा सवाल त्यांना कुठंतरी इथं भेदला आणि ते थोडेसे सावरले. नाही, आता आम्ही असं करणार नाही. महाराज तिथे पाणी सुद्धा प्यायले नाही आणि त्याच क्षणी त्यांना तो संकल्प करायला लावला की आता हे काम आम्ही करणार नाही आणि त्याच क्षणी महाराज तिथून निघून गेले. महाराजांचे अनेक किस्से आहेत की महाराजांनी कसं कसं कोणाला वठणीवर आलंय. महाराजांनी दरोडेखोरांना सुद्धा वठणीवर आणलंय. मध्य प्रदेशात काही दरोडेखोर आले. महाराजांचं प्रवचन सुरू होतं. त्यांनी ठरवलं होतं की शंकर महाराज जेव्हा प्रवचन देतात तेव्हा सारं गाव गोळा होतं. आजही असंच होणार. अरे लोक आपल्या घराला कुलूप सुद्धा लावत नाही. इतके लोक त्यांच्यात आता रममाण झाले आहेत आणि याच गोष्टीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. चला तर मग आज सगळं गाव साफ करू. सगळी जे सोनं नाणं आहे ते सगळं आपण मिळवू आणि जो कोणी आपल्या मध्ये येईल त्याला आपण त्याचा शिरच्छेद करू, त्याला मारून टाकू. असा दुष्ट संकल्प घेऊन ते तिथे येतात. आणि मग त्यांना वाटतं इथे शंकर महाराजच आहेत तर आपण त्यांच्यापासूनच सुरुवात करावी का, असेही काही त्यांचे विचार, दुष्ट विचार त्यांच्या मनात आलेले असतात. जिथे शंकर महाराज असतात तिथे ही मंडळी आलेली असतात, अगदी साध्या वेशात. एकमेकांना डोळ्यांनी इशारे करत असतात आणि आता एक मोठी रांग महाराजांच्या समोर दर्शनासाठी उभी असते. याच्यात ही सुद्धा मंडळी मागे पुढे उभी राहतात. जशी जशी महाराजांच्या जवळ जातात तसं तसं महाराज खुणा करतात, या बसा. आणि जी काही 4-5 मंडळी असतात त्यांना महाराज आपल्या समोर बसवतात आणि जे बोलतात ते असं आहे की अरे किती पाप कराल रे, किती स्वतःचा चेहरा असा लपवत फिराल रे. एक ना एक दिवस तर तुम्ही सापडालच. कुठे पळाल, कुठे फेडाल ही पाप. घरातली तरी मंडळी तुमचा उल्लेख करतात का, सांगतात का? काय तुमची सांगते आई, माझा पोरगा आहे म्हणून सांगते जगाला? तुमची मुलगी मुलगा सांगते, तुमची ओळख देते? अरे कुणी तुमची ओळख करून देत नाही. तुम्ही कशाला या चोऱ्या करता रे? स्वाभिमानानं आयुष्य जगा ना. जे काही मिळवाल ते स्वतःच्या कष्टानं आणि घामानं मिळवा ना. कळवळून महाराज जे बोलतात तो एक आणि एक शब्द त्या दरोडेखोरांच्या हृदयाला पाझर फोडतो. अरे लाज वाटते रे बाबा, रात्री झोपताना आपलीच आपल्याला असं काम करतात. सोडा हे काम, सोडा. स्वाभिमानानं जगा. जी काही मीठ भाकरी मिळते ती प्रसन्नतेनं आनंदाने खा. मोक्ष मोक्ष काय असतो तो याच जन्मी मिळवायचा असतो रे. किती जन्म हे पापकृत्य तुम्ही करत आहात.
झालं. त्यांचं बोलणं महाराजांनी जे जे शब्द चा उच्चार केला ते बोलणं त्या हृदयात त्या दरोडेखोराच्या आर पार गेलं. त्यांच्या डोळ्यातून धारा येत होत्या आणि त्याच क्षणी त्यांनी धंदा बंद अशी प्रतिज्ञा केली. मास्टर्स, इथे आपल्याला संत विनोबांची आठवण येते. आपण विनोबा भावेजींवर खूप सेशन्स घेतले होते. अजमेरची आठवण येते की अजमेरला काही डाकूंनी, स्त्री डाकूंनी, इतकं कठीण असतं मध्ये पैसे मिळवणं, की जो काही त्यांचा कामाचा भाग असतो त्याच्यात 1 रुपया त्यावेळेला त्यांना मिळत होता आणि त्याच्यातून त्या स्त्री कैद्यांनी 101 रुपये जमा केले होते आणि विनोबाजींच्या मुवमेंटसाठी ते पैसे दिले होते. हीच गोष्ट बघा धुळ्याच्या जेलमध्येही घडली होती, की धुळ्याच्या जेलमध्ये सगळ्या स्त्री पुरुषांनी ठरवलं की आमच्या मेहनतीचे, तो जेलरचं नाव पण मी आपल्याला सांगितलं होतं, वैष्णव नाव होतं, आणि त्याला सांगितलं की 2 आणे मिळतात ना, तर ते 2 आणे आम्हाला दे, आम्हाला एक गीताई घ्यायची आहे. तर तो हसला म्हणाला, अरे तुम्हाला 2 आणे कशाला हवे, 1 आण्याची तर गीताई मिळते. त्याच्यावर एक जण त्यांचा प्रमुख म्हणाला, आम्हाला 2 आणे याच्यासाठी हवे की 1 आण्याची गीताई घेऊ आणि 1 आणा आम्ही विनोबाजींना दक्षिणा म्हणून देऊ. काय त्यांची भावना होती डाकूंची, चोरांची. आणि त्यांनी तेवढे पैसे जमा केले आणि शेवटच्या दिवशी तिथल्याच फुलांचा एक हार केला, विनोबाजींना हार घातला आणि ते 2 आणे करत सगळ्यांनी आपले आपले पैसे जमा करून त्यांना त्यांच्या कामासाठी म्हणून ही रक्कम सोपवली. 1953 ते 1956 पर्यंत डाकूंच्या साठी विनोबांनी मोहीम राबवलेली आहे. फाशीची शिक्षा झालेले सुद्धा डाकू त्यांना शरणागत झाले होते त्यांच्या समोर. सरकारचं म्हणावं तसं एक मदत अशी विनोबाजींना मिळाली नाही आणि मग विनोबाजी यासाठी खूप हताश झाले, असाही उल्लेख त्यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला दिसून येतो. मास्टर्स, खूप काही गोष्टी, खूप काही प्रसंग जेव्हा शंकर महाराज आपण वाचतो तेव्हा आपल्याला कधी कधी जाणीव होते ते विनोबाजींच्या कामाची. कधी कधी तुकडोजी महाराजांच्या ओवी आठवतात तर कधी गाडगे महाराजांच्या ओवी आठवतात. एक प्रसंग असाही आहे की तुम्हाला जे हवं ते मिळतं, महाराज तथास्तु म्हणतात. तुम्हाला पैसा हवाय की तुम्हाला महाराजांच्या हृदयातलं स्थान हवंय, तुम्हाला काय हवंय? आता इथे आठवण येते ते श्रीकृष्णाची, अर्जुनाची आणि दुर्योधनाची, की श्रीकृष्ण तुम्हाला हा प्रसंग तर माहितीये की कुठे बसायचं, तर दुर्योधन बसतो डोक्याकडे आणि आपला अर्जुन बसतो पायाजवळ. दुर्योधनाला वाटलं डोक्याकडे बसलो म्हणजे श्रीकृष्णाचं लक्ष माझ्याचकडे जाईल, पण उठल्याबरोबर पहिली गोष्ट अर्जुनाला विचारतो की अरे बाबा पार्थ, कसा आलायस तू? आणि पार्थ म्हणतो, आधी त्यांना दंडवत प्रणाम करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि म्हणतो की हे कृष्णा, हे मधुसूदन, हे नारायणा, हे सखा, माझ्या प्रिय सख्या, मला तू हवायस रे. आणि दुर्योधन त्याच क्षणी हसतो. यांनी मागून मागून काय मागितलं, तर कृष्णाला मागितलं. आणि मग तुला काय हवंय, तू कसं काय आलास आज? मला तुमची नारायणी सेना हवी आहे. आणि इथे तुम्हाला अर्थ उलगडला असेल, महाराजांनाही मागणारे अनेक असतात, अनेक भक्त असतात. कोणी त्यांना फक्त पैसा मागतं, समृद्धी मागतं, आणि कोणी त्यांना महाराज तुम्हीच माझ्या हृदयात या ना असंही मागतं. कोणी मुलाबाळाचे गाऱ्हाणे सांगतात, माझ्या मुलाचं होऊ दे नीट, मुलीचं होऊ दे, मागणारे अनेक. पण इथे महाराज बघा, तुम्ही जर पैसा मागितला तर ते तथास्तु म्हणतील, तुम्हाला जे हवं त्या गोष्टीसाठी तथास्तु म्हणतील. पण एका गृहस्थानी जेव्हा त्यांना एका भक्तानी पैसा दे महाराजा अशी जी रट लावली, महाराजांनी त्याला भरपूर मिळेल असा एक आशीर्वाद दिला, पण महाराज त्याच्यानंतर त्याच्या दारात कधीही गेले नाही. या प्रसंगातून बिटवीन द लाईन्स आपल्याला जे काही शिकायचं ते, आपल्याला काय हवं, मग आपण पैशाच्या मागे लागायचंय की महाराजांच्या
कृपेच्या मागे लागायचे, त्यांच्या आशीर्वादाच्या मागे लागायचे. तुमचा भाव कुठला आहे तो आपल्याला प्रत्येकाचा भाव बिटवीन द लाईन्स तपासून घ्यायचे. एका कारखान्याच्या आवारात असेच महाराज फिरत होते. तुम्हाला तर माहितीये महाराज खूप पायी फिरायचे. तर थांबले जरा आणि त्यांनी सांगितलं, इथे खोदा. आता इथे खोदा म्हटल्यावर अशी जागा होती ती की काय खोदायचं असं भक्तांना थोडंसं वाटलं. अरे मी सांगतोय ना इथे खोदा, माझ्या पादुका आहेत तिथे. त्याच क्षणी त्या भागातून महाराजांच्या पादुका प्रगट झाल्या. असं महाराज सांगायचे की इथे खोदा इथे गणपती मिळेल, इथे खोदा इथे दत्ताची मूर्ती मिळेल. असे अनेक उल्लेख आपल्याला या पोथीतून, पुस्तकातून, त्यांच्या बाकीच्या मंडळींच्या अनुभवातून आपल्याला हे समजते. आता पुण्यातल्या भोई डॉक्टरांची गोष्ट आपण दोनदा ऐकली आहे. या अध्यायात सुद्धा शेष भागात पुण्याच्या भोई डॉक्टरांचीच गोष्ट सांगितली आहे. म्हणजे डॉक्टर भोईंना महाराजांनी 3दा वाचवलं. आणि ते कसं वाचवलं ते बघा, की तिसऱ्यांदा अमरनाथच्या यात्रेला ते जातात. आणि अमरनाथच्या यात्रेला आपल्याला माहिती आहे, आपल्यातल्या अनेक लोक अमरनाथला जाऊन आली आहेत. तर खूप उंचच उंच डोंगर, खाली खाई, आणि गेलो तर सटकलो तर खोल दरी. घोड्यावरचा प्रवास असतो. आणि असाच प्रवास करताना उतरण्याच्या वेळेला हे गृहस्थ इतके खोल दरीत पोचले की पुन्हा आपल्याला आता हे जग बघायला मिळणार नाही असंच त्यांना पडताना वाटलं. पण त्याच क्षणी महाराज प्रगट झाले. महाराजांनी तो घोडा आणि हे डॉक्टर भोई यांना दोघांनाही, एका हातात घोडा एका हातात भोईंना घेऊन महाराज वर आले. महाराजांनी वर आणलं आणि दुसऱ्या क्षणाला महाराज तिथून लुप्त झाले. असे अनेक किस्से आहेत. आणि डॉक्टर भोईंवर तर मला वाटतं खूप कृपा आहे महाराजांची की 3-3दा त्यांचा उल्लेख या शंकर गीतेत दिलेला आहे. बघू महाराज आता आपल्याला आज काय देतात. मीही आपल्यासारखीच खूप उत्सुक आहे. श्री शंकर महाराज म्हणजे महादेवाचे अवतार. आपल्यातील शिव आणि शक्ती या दोन्ही आपल्याला जागृत करायचे. केवळ शिव जागृत करून होत नाही, त्याबरोबर शक्ती सुद्धा जागृत करावी लागते. आणि हीच शक्ती म्हणजे कुंडलिनी, आदिशक्ती, आदिमाया परमेश्वरी. ही आदिशक्ती कुठे आहे तर आपल्या मूलाधारात आहे. 3.5 मी आपल्याला सांगितलं, तिने वेटोळे घालून त्या बसलेल्या आहेत. आणि ही कुंडलिनी, कुंड म्हणजे काय तर विहीर, कुंड म्हणजे दुसरा अर्थ शरीर. तर आपले सद्गुरू जेव्हा आपली कुंडलिनी जागृत करतात म्हणजे काय करतात तर मूलाधार चक्रातून आपली कुंडलिनी मणिपूर चक्रापर्यंत आणतात. मणिपूर चक्रात इथे आणून ठेवतात. म्हणजेच तमोगुणाच्या वेटोळ्यातून आपल्याला रजोगुणात ते आणतात. यानंतर मात्र साधकाने सजग होऊन कार्य करायला पाहिजे. जर तो सजग नसेल आणि अनेक गोष्टी त्याच्या एका बरोबरच एक चालू असतील, फॉर एक्झाम्पल एनर्जी कशी कमी होते याच्या आधीच्या व्हिडिओज मध्ये आपल्याला दिसेल. त्याच्यामुळे पुन्हा याचा उच्चार करत नाही, या गोष्टी शेअर करत नाही. आपण मागच्या व्हिडिओज मध्ये जी नवीन मंडळी आहे त्यांच्यासाठी सांगते. तर ही ऊर्जा आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि ही ऊर्जा वाढावी याच्यासाठीच प्रयत्न करायला हवे, एवढंच इथं सांगते. तर ही ऊर्जा वाढवण्यासाठी काय करायचं तर अवेअरनेस मध्ये राहणं अतिशय महत्वाचं आहे. आत्ता या क्षणी मी काय करते, मी माझी वाणी तपासते की नाही. कालची जी प्रोसेस होती मास्टर्स, ती तुम्हाला समजली असेल की कालच्या साधनेत आपण हॉम आणि हुम या बीजाचा मदत घेऊन आपण ही साधना केली. हे बीज कोणाचं तर मी तुम्हाला सांगितलंय की हे बीज आहे शंकराचं. आणि शंकराचं हे बीज आपण का वापरलं. कालची साधना अशी होती की अकस्मात जो आजारपण आलाय, अकस्मात खूप नकारात्मकता आली आहे, आपल्याला सणसणून ताप भरलेला आहे, तर अशा वेळेला जर ह्या बीजाचा आपण उपयोग केला, या मंत्र साधनेच्या माध्यमातून आपल्या शरीराला जर आपण चार्ज केला, आपला ऑरा चार्ज केला, तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला खूप बरं वाटतंय. परमपूज्य गोंदवलेकर महाराजांनी आयुष्यभर श्रीरामाची उपासना केली. मात्र आपण गोंदवलेकर महाराजांची समाधी बघितली आहे का. जरा अंगठे दाखवता का प्लीज. हा, तुम्ही बघितलंय का की त्यांच्या समाधीवर कृष्ण आहे, बरोबर आहे ना.
हा, त्यांच्या समाधीवर कृष्णाचं सुंदर कृष्णाची मूर्ती आहे. तर मग कृष्णाची मूर्ती का, हा प्रश्न आपल्या डोक्यात आलाच असेल ना. महाराजांनी तर रामाची साधना केली, मग राम का नाही आहे तिथे? तर महाराज त्याचं उत्तर इतकं सुंदर देतात की आपला देह जो आहे आणि देहात जे आत आहे, जो आपला आत्मा आहे, तो म्हणजे राम आहे. किती सुंदर उत्तर झालं ना हे. मग आपला हा जो देह आहे, याला महाराजांनी सांगितले की ह्याला नटवायला पाहिजे, याला सजवायला पाहिजे, कारण हा कृष्ण आहे ना. मग याला तुम्ही कसं सजवायचं, कसं नटवायचं, किती आनंदी राहायचं. अरे इथे जर राम आहे, त्या आत्मारामाला, त्या रामाला जर प्रसन्न करायचं असेल तर आपला देह हा खूप छान हवा, सुंदर हवा. सुंदर हवा इन द सेन्स, आपण प्रसन्न राहायला हवं, आपण चांगलं व्यवस्थित केशभूषा वेशभूषा करायला हवी आणि आनंदी राहायला हवं. अगदी असं नको की बाबा रे, माझं मी गॅसवर भरीत करायला वांग ठेवलं, ते जळलं तर नसेल ना. अशा असे अनेक चेहरे, कसं झालं असेल माझं, बाहेर तर मी आलीये, कुकर तर ठेवलंय, तो जळला तर नसेल ना. तर अशा चिंता घेऊन जर आपण राहिलो तर काय होईल मास्टर्स, की अनेक वेळेला आपण या गोष्टीचा त्या गोष्टीचा विचार करतो. म्हणून पहिलीच गोष्ट महाराजांनी इथे सांगितली की अवेअरनेस, 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 अवेअरनेस मध्ये राहा. आणि दुसरी गोष्ट सांगितली की प्रसन्न राहा. प्रसन्न राहा तर अनेक गोष्टी, सर्व सिद्धीचे कारण असं म्हटलंय ना. त्याच्यानंतर हे सगळं करताना मी देहाची नाही, तर मी देवाची पूजा करतोय, असाही उल्लेख गोंदवलेकर महाराजांनी सांगितला आहे. ही भावना ठेवा की मी देवाची पूजा करतो. मग देव जर इथे आहे तर मला किती 100% शरणागतीनं त्याला प्रसन्न करायचंय. देव तर माझ्यातच आहे. मला वाटतं मी सगळे मुद्दे घेतलेत. महाराजांनी मांसाहाराला पूर्ण विरोध केलाय, हेही मी आपल्याला सांगितलंय. आणि महाराज इथे म्हणतात, जो मांसाहार करतो तो मानव नाही तर दानव आहे. मग या वाक्यातून काय अर्थबोध होतो मास्टर्स? आपल्याला मानव व्हायचं की दानव व्हायचं, हे आपणच आपल्याला ठरवायचंय. आपणच आपल्याला. आता तुम्ही मला हाही प्रश्न विचाराल की आमच्या घरात खातात आणि मग आम्हाला खातात, तर मग आम्हाला करून द्यावं लागतं. आता तुम्हालाच तुमच्या याच्यातून, या गोष्टीमधून बाहेर आणायचंय मंडळींना. तर मग जे तुम्ही स्वयंपाक करता, त्या स्वयंपाक करताना इंटेन्शन टाका ना. संकल्प करा ना की हा जो मी स्वयंपाक करते, हा माझ्या घरच्यांना मी नैवेद्य देते, साक्षात भगवंताचा, ज्या तुम्ही गुरूंना मानता, ज्या परमेश्वराला मानता, त्याचं नैवेद्य त्यांच्याकडे ते ग्रहण करतात आहे. आणि ही मंडळी खूप शांत झाली आहेत, ही ध्यानी झाली आहेत, यांच्या मनात सगळे चांगले विचार आहेत, हे शाकाहारी आहेत, हे शाकाहारी झाले आहेत. धन्यवाद, 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 असं 3दा तुम्ही त्यांना धन्यवाद द्या. त्या जे अन्न तुम्ही बनवता, जो स्वयंपाक करता, जो प्रसाद तुम्ही तयार करता, त्याला तुम्ही अन्न किंवा स्वयंपाक न म्हणता प्रसाद म्हणा. आणि या पद्धतीने जर तुम्ही इंटेन्शन दिले तर तुम्हाला निश्चितच असं जाणवेल की तुमच्या घरातल्या मंडळींनी आता ही जी खाणं होतं. अनेक मंडळी म्हणतात की मी नॉनव्हेज खात नाही, मी फक्त मासळी खाते. अरे मासळी नॉनव्हेज नाही आहे का? अंड नॉनव्हेज नाही आहे का? विचारा ना स्वतःला, हे नॉनव्हेजच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडायच्या आहेत मास्टर्स, आणि पुढची प्रगती, पुढची वाटचाल करायची आहे. काय होतं तर आपल्या कोमल महाराजांनी जे मुद्दे दिलेत ते की कोमल भावनांवर त्याचा परिणाम होतो. विज्ञानाच्या नुसार हे मी आता रिपीट करत नाही, कारण मी आता हे सगळे मुद्दे घेतलेत, खूप वेळ लागेल. तर मास्टर्स, मी आपल्याला विनंती करते, आज जरा तुमचा आवाज न आल्यामुळे बघते, प्रयत्न करते पुन्हा. तर आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे, हळुवारपणे. एकदम शांत व्हा मास्टर्स. एकदम शांत.
धन्यवाद. महाराजांनी स्पीकर चालू केला माझा. एकदम शांत व्हा. एक खोल श्वास तुमच्या मूलाधार चक्रापर्यंत घ्या. उत्सर्जनाची जागा आणि फील करा की पावलापासून सगळं शांत होत आहे. आपली पावलं, पावलाची बोट, ओठऱ्या, गुडघे, मांड्या, मूलाधार चक्र. श्वास बाहेर सोडून द्या. दुसरा श्वास घ्या मास्टर्स, मणिपूर चक्रापर्यंत, म्हणजे आपल्या पोटापर्यंत. आणि सगळं काही आपलं खालची जी चक्र आहे, स्वाधिष्ठान आणि मणिपूर, शांत झाले. तिसरा श्वास घ्या मास्टर्स, आपल्या हृदयापर्यंत. आपलं स्पायनल कॉर्ड, खांदे, हात पूर्णपणे शांत. एक श्वास आपल्या आज्ञा चक्रापर्यंत घ्या. आपलं विशुद्ध चक्र म्हणजे गळा, आज्ञा चक्र आणि सहस्त्रार शांत झाले. मास्टर्स, या क्षणी आपले शरीर एकदम शांत झाले. येणारा आणि जाणारा श्वास मास्टर्स, आपल्या गुरूंना आवाहन करा, आपल्या आई वडिलांना,
आणि पूर्वजांना आवाहन करते, शंकर महाराज, काल भैरव, महादेव आणि महादेवी, मास्टर्स 5 पायऱ्या खाली उतरा. 5, 4, 3, 2, 1, 0. आपण नर्मदा नदीच्या तीरावर आलेलो आहोत आणि इथे एका उच्च स्थानावर शंकर महाराज, कालभैरव, महादेव आणि महादेवी बसलेले आहेत. आपण त्यांच्या समोर आपल्या आई वडिलांना, पूर्वजांना घेऊन बसलेलो आहोत. संकल्प करा मास्टर्स, या जन्मी जरी आपण पुरुष असाल तरी मागच्या अनंत जन्मांमध्ये काय घडून गेलं आपल्याला माहिती नाही. त्यासाठी हा संकल्प आहे, या जन्मात किंवा मागच्या 7 जन्मात माझ्याकडून कळत नकळतपणे बालहत्या झाली असेल, भ्रूण हत्या ज्याला म्हणतात, अशी झाली असेल तर हे मास्टर्स, कालभैरवा, मला क्षमा करा. मी कळवळून क्षमा मागते, क्षमा मागतो. मला क्षमा करा, मला क्षमा करा. इथे आपले पूर्वज आलेत आणि 7 जन्माचं जे काही कार्मिक कनेक्शन घेऊन आपण फिरतो आहे ते याच क्षणी इथेच ड्रॉप करा मास्टर्स. कालभैरवाच्या चरणी आपलं डोकं ठेवा.
या क्षणी आपण पूर्ण शून्यतेत गेलेले आहात. पूर्ण शून्यता. दिगंबरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे मुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिक्वणं मनोज्ञहेम किङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकं स्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे कालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्ततिं दृष्टिपादनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं प्रयान्ति कालभैरवाङ्घ्रिसन्निधिं नराध्रुवम् देवराजसेव्यमानपावनाङ्घ्रिपङ्कजं कालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे
सेव्यमान पावनाग्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भानुकोटिभास्करं भवाब्दितारकं परं नीलकण्ठनिस्फितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं वीलिकं नमोद्महेम किङ्किणालसङ्कटि काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमन्दितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पणाशनं करालद्रष्टमोक्षणं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्तति दृष्टिपातनष्टपापजालमुग्नशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गगोविन्दं पुरातनं जगत्पतिं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयान्ति कालभैरवाग्रिसन्निधं नराध्रुवम् इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं कालभैरवाष्टकं सम्पूर्णम्।
मास्टर्स, कालभैरवानं आपल्याला आशीर्वाद दिलाय. हा भाव आपल्या हृदयात प्रकट करा. शंकर महाराज, कालभैरव, महादेव आणि महादेवी, तुम्ही ज्यांच्याशी कनेक्ट होऊ शकता त्यांच्याकडून तुम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे. त्यांचे हात तुमच्या डोक्यावर. आपण ज्यांना आवाहन केलं होतं ते आपले सगळे पूर्वज या वेळेला या क्षणी महादेवाच्या असीम कृपेने साक्षात महादेव त्यांना मार्ग दाखवतात आहे. त्या प्रकाशाच्या मार्गाने इथून निघून गेलेत आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देऊन. जाताना त्यांचे चेहरे अतिशय आनंदी आहेत. पण अनेक जण हे शोधत होते आणि त्यांना हे आज मिळालेलं आहे. अनेक सोल्स आहेत, लाखो सोल्स आहेत, ते सगळे निघून गेलेले आहेत प्रकाशाच्या मार्गाकडे, त्या धामात. या ग्रुपच्या वतीने शंकर महाराजांना दंडवत प्रणाम. कालभैरव आणि महादेव महादेवीला दंडवत प्रणाम. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आपण ज्या धामातून आला आहात त्या धामात जाण्यासाठी पूर्णपणे मोकळे आहात. आम्ही आपली रजा मागतो. मास्टर्स, चैतन्यतेकडे या. आपले पावलं हळूच हलवा. 5, 4, 3, 2, 1, 0. डोळ्यांवर हात ठेवून हळूवार डोळे उघडा. आशीर्वाद द्या या विश्वाला. या विश्वाचं कल्याण झालेलं आहे. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक, सगळे शेतकरी, शेतमजूर, सैनिक, कारागीर, कामगार सगळे सुखी आहेत. कल्याण नसते, कल्याण नसते. नवीन मंडळींना विनंती करते की लेफ्ट करण्याआधी नवीन मंडळींनी बोलावं. त्यांना जसं काय वाटतं तसं. अनम्यूट करू शकता स्वतःला आपण. नमस्कार ताई, मी बोलू? ताई मी बोलू? बोला कोण? माझा मुलगा सगळा काळा काळा धूर दिसत होता. ते गेल्यानंतर जांभळा कलरचा असा प्रकाश दिसत होता. आणि आज खूप शांत ध्यान साधना खूप छान झाली. धन्यवाद. नमस्कार. मी नवीन मंडळींना विनंती करते की कृपा करून 2 शब्द तर आपण बोलू शकता ना. आपण येता, आपण 2 शब्द तर संवाद साधा. नमस्ते, मी बोलू का? पद्मजा. पद्मजाताई, नमस्कार. नमस्ते.
खूप छान वाटतंय हे ध्यान. हे आपण जे पूर्वजांसोबत जे ध्यान करतो ना, ते खूपच छान वाटतंय. त्याच्यामुळं पूर्वजांची असीम कृपा आपल्याला मिळणार आहे याचा मला विश्वास वाटतोय. आणि आजच्या ध्यानामध्ये जेव्हा चालू होतं कालभैरवाष्टक तेव्हा खूप म्हणजे खूप छान वाटलं. ते घरातले सगळे की माझे मेंबर्स आपले सगळे आहेत. ज्याला जी कला येते त्या कलेने ते भजन, ते अष्टक म्हणत होते. कोणी गात होतं. माझा मुलगा गिटार वाजवत म्हणत होता. माझी मुलगी डान्स करत म्हणत होती. सगळेजण आपापल्या पद्धतीने ज्याला जसं आवडेल तसं म्हणत होते आणि खूप छान वाटलं. माझ्या आजी सासूबाई जेव्हा आता नाहीयेत, तर त्या भैरवनाथाची खूप भक्ती करायच्या. त्या मळ्यात राहायच्या आणि त्यांनी मला अनुभव सांगितला होता, की त्यांना एकदा असं एक माणूस अचानक आला आणि त्यांनी काहीतरी भाकरी मागितली आणि त्या शेतात एकट्या राहायच्या तेव्हा आणि त्यांनी त्या भाकरी द्यायला गेल्या आणि भाकरी दिली त्यांनी आणि त्या आतमध्ये वळाल्या. दुसऱ्या क्षणी पाहिलं तर तो माणूस तिथे नव्हता. तर त्यांनी मला ते नेहमी असताना ही आठवण सांगायच्या, की "अगं मला तो देवच भेटला. तो भैरवनाथच होता माझा." असं नेहमी मला आठवण सांगायच्या. कारण आजूबाजूला कुणीच नव्हतं आणि लांब-लांब मोकळी जागा होती. जाताना तरी दिसला पाहिजे ना माणूस. तर त्यांना दिसलाच नाही म्हणजे अदृश्य झाल्यासारखं त्यांना त्यावेळेस अनुभव आला. आणि त्या गेल्या तेव्हा त्या 95 वर्षाच्या होत्या. म्हणजे खूप आधीचा अनुभव त्यांचा हा. त्यामुळे भैरवनाथाची कृपा त्यांच्यावर नेहमी होती. आणि मी नेहमी म्हणायच्या, की भैरवनाथाची कृपा आहे म्हणून मला कधी किडामुंगी चावलं नाही, कधी साप नाही, कधी विंचू नाही. म्हणजे असं नेहमी मला त्या आठवणीने सांगायच्या. ते सगळं आठवलं मला आज. त्या पण ध्यानामध्ये होत्या. आणि नंतर नादब्रह्म चालू झाल्यावरती नेहमीप्रमाणे ते दृश्य दिसलं जे दिसतं स्वामी बसलेत आम्ही सगळे आणि त्याच्यानंतर अचानक गाणगापूरचं दिसलं जसं काय गाणगापूरला आरती चालू आहे ते आरतीचे ते वाजतंय सगळं निर्गुण पादुका आणि खूप छान दर्शन झालं. खूप छान वाटलं. फार देवालयामध्ये कुंड आहे माझा. कंटिन्यू फार आणि त्याला मी जसं काही हे केलंय. सारखी सांगितलं तरी मी सोडलंय, वाया नाही जाऊन देते असं सांगत नाही. असं सगळं छान दिसलं मला. खूप छान वाटलं. हा आवाज कुठून येतोय पण? माझा ब्रह्माचा आवाज येतोय आता. आवाज माझ्याचकडून आलाय? अरे देवा, आवाज कसं येतोय काय का? आलं? मी तर काहीच हात पण नाही लावला. खरंच ना. खूप छान म्हणजे असंच हातही आपण नाही लावला. गाणगापूरचं दर्शन झालं. खूप छान वाटलं. हो. कदाचित प्रचिती असेल ती आपल्याला, ते आपलं ध्यान नाही. पण ऋताताई त्यांना पुन्हा तुम्हाला भेटून जायचंय बहुधा म्हणून त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला हो. सगळ्यांना असं आपण. सगळ्यांना आपलं ध्यान चांगलं चाललंय याचा अर्थ. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. योगिता ताईंना बोलायचंय. योगिता ताई बोला. ताई बघा तुम्ही आता मी फक्त ऐकण्याचं काम करते. होते. ताई नमस्कार बोल. नमस्कार. ऋताताई, मला एक जरा शंका विचारायची आहे. आपण आता पूर्वजांना बोलवतो, पण असे अनेक वर्षापूर्वीचे पूर्वज आहेत की त्यांना कदाचित आता दुसरे पुनर्जन्मही मिळाले असतील. मग त्यांच्या आत्म्यांना आपण कसं काय बोलवतो? किंवा आत्मा अमर आहे ना, आत्मा अमर आहे. म्हणजे ते दुसऱ्या जन्मात गेलेले असले तरी ते पूर्वज आहेत तरी ते झाले. ते कर्म घेऊनच गेलेत ना. मागचं आपण अनेक जन्माचं कर्म तर आपण 750 जन्माचं कर्म आपल्या सोबत असतं म्हणतात. तर मग इतकं सगळं आपण जरी शरीराने गेलो तरी आपला आत्मा तर कुठेतरी असतोच ना. आपण त्या सोलला बोलवतो आहोत ना. जरी त्यांनी कुठेतरी जन्म घेतला तरी त्या सोलला तिथे तरी कुठेतरी त्रास होतोच आहे. आणि आजची जी ती तुम्ही साधनेची हे बघितली असेल तर ज्यांचा बघा अबॉर्शन्स होतात किंवा कधी कधी अशी परिस्थिती येते की पुरुष म्हणतो की हे आता नाही बाबा, इतक्या मुली झाल्या, आता नाही ह्याचा चान्स घ्यायचा. म्हणजे कळत न कळत तो त्याच्याशी जोडलाच असतो ना ते कृत्य करण्यामध्ये अबॉर्शनच्या. भ्रूण हत्या होतेच ना.
मग ती कशीही असू देत, कळत नकळतपणे तुम्ही प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे त्याच्यात सामील असता किंवा घरातल्या मंडळीला सांगता, नाही नाही आता अबॉर्शन करून टाक, मोकळी हो याच्यातून. आपण काय केलं ते आपल्याला माहितीच नसतं. तो तर ती बॉडी सोडतो, पण त्याचा जी आत्मा आहे तो कुठेतरी असतो आणि तो हे भोग भोगतच असतो पुन्हा. म्हणून आज जे आहे टिपिकल ते आपण कालभैरवाष्टक जे स्तोत्र लावलं आणि कालभैरवाला जी प्रार्थना केली ती आजच्या याच्यासाठीच होती. मला वाटतं मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. मला नाही नेहमी अशी शंका येते की काहींना मुक्ती पण मिळाली असेल तरी पण आपण त्यांना बोलवतो किंवा ते पितृपंधरवड्यात जेवण घालतो त्यांच्या मुक्तीसाठी. मग ते कसं काय असं वाटायचं मला. खरं तर इथे पितामह ब्रह्मश्री पत्री सरांनी सांगितलंय की तुम्ही जे सोल्स आता मोकळे केले तर त्यांना आता जेव वगैरे घालण्याची काही गरज नाही. आता हे बघा, प्रत्येकाचे सिद्धांत वेगळे, प्रत्येकाची फिलॉसॉफी वेगळी. तर इथे बाबा म्हणतात की तुम्ही त्यांना ध्यानाच्या माध्यमातून मोक्ष मिळण्यासाठी प्रार्थना करा, इथे जेवण वाढण्याची काही गरज नाहीये, असं पितामह ब्रह्मश्री पत्री सर सांगतात. आपले गुरुज आपल्याला सांगतात आहे की तुम्ही ताट वाढा, तुम्हाला जर त्याच्यातनं समाधान मिळतंय तर तुमच्या मनाचा भाव काय आहे ते तुम्ही तुमच्या स्वतःला विचारा आणि तसं करा. जरी त्यांना मुक्ती मिळाली तरी कुठेतरी एक इच्छा, बघा सगळ्याच इच्छा आपल्या पूर्ण होतात असंही नाही आणि सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत म्हणजे कुठल्या फेज मध्ये ते गेले. हे जे सेशन आहे आज जो तुम्ही मला प्रश्न विचारला, हा मृत्यू या सेशन मध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील. खूप कमी लोक असतात, 80 ते 85% लोक जे आहेत की त्या इच्छा घेऊनच पुन्हा पुढचा जन्म घेतात. 5-10% लोक अशी असतात की जे पूर्णपणे की मला आता काहीच नको, माझ्या काहीच इच्छा नाहीये असं घेऊन मृत्यू पावतात. तर आता कल्पना करा की समजा 85% लोकांनी असा देह सोडला, इच्छा घेऊन गेले, म्हणजे त्यांचे आत्मे कुठे ना कुठे आहेत या फील्डमध्ये, ज्याला आपण या वातावरणात म्हणू. तर इथे जर या फील्डमध्ये त्यांचे आत्मे आहेत म्हणजे 85% लोक येऊन तरी जेवतात ना, किंवा येऊन तरी या ध्यानाचा लाभ घेतात ना, बरोबर ना? माझं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचतंय की नाही, फक्त अंगठे दाखवा. क्लिष्ट भाषेत होत असेल तर आणखीन सोपं करते. 15% लोक आपण म्हणतो की त्यांना मुक्ती मिळाली, मग त्यांचा याच्याशी काही संबंधच नाहीये ना. पण त्यांचा अशा रीतीने संबंध आहे की जर तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना कराल तेव्हा ते सुद्धा प्रसन्न होतात. कारण शेवटी प्रार्थना जशी देवाला पोचते तशी त्यांनी जरी मुक्ती मिळवली, ते जरी संत पदावर पोचले तरी तुमची प्रार्थना त्यांच्या हृदयापर्यंत पोचते आणि ते तुम्हाला तिथून आशीर्वाद देतात. कारण सोल टू सोल कनेक्शन असतं आणि डीएनए जर डीएनए वर बोलायला गेलो तर जवळजवळ 10-15 दिवसाचे 4-4 तासाचे पण सेशन्स होतात. इतकी डीएनए बद्दलची माहिती आपल्या याच्यात पाठीच्या ह्याच्यात आपण घेऊन आलेलो असतो आणि तुम्हाला जर हळूहळू कळेल, हळूहळू या गोष्टीचा संदर्भ लागेल आणि तुम्हाला समजेल की अमका या स्थितीत आहे, अमका या स्थितीत आहे, अमका मूलाधार चक्रात अडकलाय. रावणाचा बघा, फॉर एक्झाम्पल मी रावणाची गोष्ट सांगते की रावण त्याचा मृत्यू झाला, त्याचे तर वरचे 3 चक्र पूर्णपणे उघडले होते, म्हणजे हृदय चक्र, विशुद्ध चक्र आणि सहस्रार हे सगळं उघडलं होतं. मग कुठले चक्र उघडले नव्हते तर खालचे चक्र उघडले नव्हते. मूलाधार, स्वादिष्ठान आणि मणिपूर हे चक्र त्याचे उघडलेलेच नव्हते, कारण अतिशय अहंकार झाला होता आणि त्याच्या साधनेमुळे वरचे चक्र उघडले पण खालचे चक्र उघडले नाही. पण शेवटी जेव्हा त्यांना मारायचं होतं तर त्याच्याच भावाने सांगितलं होतं ना की रावणाचा प्राण कुठे आहे तर त्याच्या मणिपूर चक्रामध्ये. श्रीराम जेव्हा रावणावर बाण चालवतात तेव्हा तो मणिपूर चक्रावर बाण चालवतात आणि त्या क्षणी रावणाचे खालचे 3 चक्र उघडतात आणि हे बाण चालवताना जेव्हा राम प्रार्थना करतात की हे रावणा मला तर आता तुला मारावं लागेल, तर त्या क्षणी त्यांना जाणवतं की हा जो रावण आहे हा माझ्या पूर्णात्म्याचा एक भाग आहे. म्हणजे विष्णूला सोलमेट म्हणून रावण सीता यांनी हा जो सीता आहे ना, मी हा आपला भाग घेतलाय मास्टर्स की हा सोल प्लॅन होता. सीतेनी, श्रीरामानी, रावणानी हे ठरवून जन्म घेतले होते आणि त्याच्यामुळे बघा की रावणाचे खालचे 3 चक्र त्या क्षणी उघडतात जेव्हा राम त्याला मणिपूर चक्राला
बाण सोडतो. म्हणजे जी प्रगती आहे ती कधी होते तर मृत्यूनंतर होते. मृत्यूपर्यंत काही जणांचे मणिपूर चक्र उघडलेले असतात आणि गेल्यानंतर पण सुद्धा त्याची प्रगती होत असते. असं नाहीये की आपली प्रगती तिथेच थांबते. तर ही जी साधना आहे ही आपल्याला इतकी मदत करते की गेल्यानंतर सुद्धा हा जो भाग हा इतका डिटेल आहे की मी ह्याच्यावर आताच या क्षणी बोलू शकत नाही. आणि हे घेतल्यानंतर मी इतकी थकून जाते की मला तसं बोलण्याची इच्छा नसते. तर मास्टर्स, मी आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय असं मला वाटतं. नाही, छान उत्तर शिवाली दिलं, ताई. माझं समाधान झालं. एक फक्त तुम्हाला सांगते की तुम्ही सुरुवातीला जी शंकर महाराजांची पोथीतली कथा सांगता ती अतिशय सुंदर सांगता, इतकी सुरेख सांगता की संपू नये असं वाटतं. म्हणजे प्रत्यक्ष पोथी वाचणं आणि तुमच्या तोंडून ऐकणं ह्यात खूप फरक आहे. खूप धन्यवाद, खूप खूप छान सांगता. महाराजांची कृपा. शिवाली ताई बोला. ताई प्लीज आता नमस्कार. हे बघा, मी फक्त ऐकते. आत्मवंदन ताई, आज खूप छान अनुभव आला. म्हणजे कालभैरवाचं सुरुवातच हे झाली आणि पहिलं जे म्युझिक लागलं होतं ताई तुमचा त्यावेळेला चेहरा दिसत नाहीये ताई. कालभैरवाचं सुरुवातीला जे म्युझिक लागलं तेव्हाच मला सुरुवातीलाच नाव आलं, श्लोक सुरू झाला. काय होतं मला आठवत नाही. पण त्याच वेळेला मी म्हणजे मला लक्षात आलं होतं, की आपण त्या कालभैरव नाव आलं आणि मी पहिली माझी जीभ कापली माझी मी स्वतः आणि तिथं अर्पण केली. नंतरच्या वेळेला म्हणजे ते डोळे माझे मीच प्रत्येक माझे डोळे काढले, एक-एक डोळा काढला आणि मी अर्पण केला असं. आणि मग तुम्ही भ्रूण हत्या वगैरे म्हणायला लागल्या. मग मात्र मग मी पूर्ण असं म्हणजे मला वाटलं, की रावणाला 10 होती, माझी किती डोकी होती काय माहिती, असं म्हणून मी माझं डोकंच कापून तिथे ठेवलं आणि मला इतकं छान वाटलं. आणि मग नंतर जेव्हा ते ढोलाचं म्युझिक सुरू झालं होतं, त्यावेळेला म्हणजे माझं मुंडकं मी कापलेलं आहे आणि मीच ढोल वाजवतीये असं मला वाटत होतं शेवटपर्यंत. परत सुद्धा जेव्हा म्युझिक लागलं होतं, तेव्हा सुद्धा मला असं वाटत होतं, की मीच ती नाचतीये. पण माझा आज शिरच्छिद झालेला आहे. माझं डोकंच गेलेलं आहे आणि फक्त खालचं शरीर मला दिसतंय. ते जे कुठलं होतं ते शरीर ते माझं आहे हे मला वाटत होतं आणि वरती डोकं नाही. त्याचा इतका प्रचंड आनंद मला होता. मी इतकी नाचत होते त्या ह्याच्यात. खूप छान अनुभव ताई. खूपच छान वाटतंय मला. म्हणजे अ, इतकं मोकळं झाल्यासारखं वाटतंय मला. हे सगळं वरती काहीही नाहीये आणि फक्त हे धड विरहित काय वरचं विरहितचं शरीर आहे ना, तेच मला खूप छान वाटतंय. खूप खूप धन्यवाद ताई. आणखी कोणाला बोलायचंय का? नाही ताई, कोणी नाही बोलत. ऋताताई गेल्या का? आहेत. बोलायचंय का? अच्छा. बोलायचंय का? मलाही आज प्रश्न विचारायचा आहे. बोला ताई. ऋताताई, आजचं ध्यान पण खूप छान झालं आणि कालभैरवाष्टकाचा खूपच परिणाम मनावरती आणि आम्ही ते पुस्तकी ज्ञानातून त्याच्याबद्दल बरंच म्हणजे स्वामी समर्थांचं जे पुस्तक आहे त्याच्याबरोबर नित्यसेवेमध्ये ते आम्ही म्हणतोच, पण त्याच्यातही मध्ये आमचा म्हणजे खंड पडला होता. आज तुम्ही त्याची परत जाणीव करून दिली आणि ते मी परत म्हणावं हे हे मला आज जागृती दिलेली आहे. आणि माझा एक प्रश्न आहे की आपण गेलेल्या माणसांवरती खूपच प्रेम करत असतो. त्यांचे फोटो म्हणजे गेलेली ज्या व्यक्ती आहेत त्यांचे फोटो घरात मांडणं ही गोष्ट चांगली आहे का? त्याच्याबद्दल किंवा ठेवावे की नाही याच्याबद्दल मला विचारायचं होतं. परमपूज्य डॉक्टर सुनील काळे माझे गुरु, त्यांनी मला सांगितलं की कधीही गेलेल्या माणसाचे फोटो ठेवू नका. मी बाकीच्यांच्यासाठी तर हे नाही करू शकत. कोणाच्या घरी माझ्या नातलगांच्या घरी फोटो आहेत नाहीये, मी कधी विरोध करत नाही किंवा कधी बोलत नाही.
उगाचच आपणहून आपल्या गोष्टी लादू नाही म्हणतात. पण मी मात्र या घरात या आश्रमात तिथे राहते, तर माझ्या इथे कोणाचाही फोटो नाही आहे. अगदी दादासाहेब खापर्डेंचा सुद्धा फोटो नाही आहे किंवा माझ्या वडिलांचा सुद्धा फोटो मी इथे लावत नाही. खरं तर यांच्याबद्दल मला अपार आदर आहे, अपार प्रेम आहे. पण घरात मात्र फोटो नाही आहे. तुम्ही कधी येऊन बघा, इथे आमचे सुद्धा फोटो नाही आहे कोणाचेच. मुलाचे खूप जणांच्या घरी फोटो असतात ना, मुलांचे मुलींचे, तसे कुठलेच फोटो नाही आहे. फक्त रोहिणीताई आल्या त्याच्यामुळे या झोपडीत माझ्या बघितल्या त्यांनी. देवाचेच फोटो तुम्हाला दिसतील, बाकी कुठले फोटो नाही. तर त्यांनी उत्तर दिलं की तुम्ही हे असे फोटो ठेवू नका. तुम्ही नैवेद्य दाखवता त्या फोटोला, म्हणजे काय तुम्ही करता की तुम्ही त्या माणसाला बिचारायला जाऊच देत नाही. तुम्ही पुन्हा 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 त्याला बोलावता आणि त्याला त्याच्याशी कनेक्ट होता आणि त्या व्यक्तीला तुम्ही इतकं म्हणजे त्याचा जीव त्याला मोकळाच करू देत नाही. तर कधीही गेलेल्या व्यक्तींचे फोटो लावू नका घरात, असं ते म्हणतात. कारण त्या व्यक्तीला तुम्ही पुढचा प्रगतीचे रस्ते बंद करता आहात, अशा शब्दात त्यांनी उत्तर दिलेलं आहे. तर डिसिजन इज युअर्स ना, तुम्हाला काय करायचंय, बरोबर? मला वाटतं मी धन्यवाद प्रश्नाचं उत्तर दिलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद नमस्कार. धन्यवाद धन्यवाद